Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study supplementary reader in English for class 11 snapshot. Lesson number 2, story number 2, The Address by Marga Minko. So this short story is a poignant account of a daughter who goes in a search of her mother's belonging after the war in Holland. आता नावावरूनच कळतं की ॲड्रेस म्हणजे कोणता तरी पत्ता आहे ज्याच्यामध्ये एक मुलगी जी आहे तिच्या आईचं जे काही राहिलेलं सामान आहे ते शोधायला ती जाते. हॉलंडमध्ये जे युद्ध झालेलं असतं त्या युद्धामुळे तिच्या आईने सामान दुसऱ्याकडे कोणाकडे तरी सांभाळायला दिलेलं असतं. सो वेन शी फाइंड देम द ऑब्जेक्ट इवोक मेमरी ऑफ हर अर्लियर लाईफ. However, she decided to leave them all behind and resolved to move on. आता ज्यावेळेस तिला ते सगळे सापडले, तिच्या ज्या वस्तू आहेत त्या सापडल्या, त्यावेळेस तिच्या भूतकाळाच्या ज्या काही आठवणी आहेत त्या तिच्या जाग्या झाल्या आणि परंतु तिने तरी पण तिथून जाण्याचं ठरवलं आणि मग ती तिथून निघून जाते. अशी जी एक आपली स्टोरी आहे. लेट्स स्टार्ट. डू यू स्टील नो मी, आय आस्क्ड. तू मला ओळखतेस का, मी विचारलं. द वुमन लुक्ड ॲट मी सर्चिंगली. शी हॅड ओपन द डोर अ चिंक. आय केम क्लोजर अँड स्टूड ऑन द स्टेप. आणि तू मला ओळखतेस असं मी विचारलं. आणि ती जी स्त्री होते तिने दरवाजा उघडला थोडासा. चिंक म्हणजे नॅरो ओपनिंग, अर्धा दरवाजा उघडतो ना आपण तसं. आणि ती जी स्त्री होते माझ्याकडे सर्चिंगली पाहत होते, म्हणजे जसं काही मला ओळखलंच नाही तिने. आय केम क्लोजर अँड स्टूड ऑन द स्टेप. आणि म्हणून मी थोडंसं पुढे आले आणि पुढे जाऊन उभा राहिले. नो, आय डोंट नो यू. आणि मग ती म्हणते, नाही मी तुला ओळखत नाही. आय एम मिसेस एस डॉटर. आणि मग ती सांगते की मी मिसेस एसची मुलगी आहे. शी हेल्ड हर हँड ऑन द डोअर ॲज दो शी वॉन्टेड टू प्रिव्हेंट इट ओपनिंग एनी फर्दर. आणि म्हणून त्या स्त्रीने काय केलं, दरवाजावरती हातच ठेवलेला आहे आणि तिला कोणत्याही प्रकारे दरवाजा जो आहे तो पूर्ण उघडायचा नाही. हर फेस गेव ॲब्सोल्युटली नो साईन ऑफ रेकॉग्निशन. शी केप्ट स्टेरिंग ॲट मी इन अब्सन्स. आणि म्हणून तिची जी आई होते तिने कोणत्याही प्रकारचं जे काही ओळखण्याचं चिन्ह जे आहे त्या स्त्रीने ठेवलेलं नाही. आणि म्हणून ती कंटिन्युअसली जी आहे ती तिच्याकडे बघत आहे, एकटक पाहत आहे. सो परहॅप्स आय वॉज मिस्टेकन. आय थॉट परहॅप्स इट इजंट हर. आणि मग मी विचार करायला लागले की कदाचित मला असं वाटतं की माझं काहीतरी चूक झालेली आहे. आय हॅडंट बीन हर ओनली वन्स फ्लिटिंगली अँड दॅट वॉज इयर्स ॲगो. आणि मग ते सांगते की मला खूप दिवस झालं होतं. फ्लिटिंगली म्हणजे तिथे नवीन वर्ड आहे, शॉर्ट टाईम. आणि मी खूप वर्षापूर्वी कदाचित मला तिने पाहिलेलं असेल आणि त्याच्यामुळे मी कदाचित ओळखू शकले नाही. सो इट वॉज मोस्ट प्रोबॅबल दॅट आय हॅड रंग द रॉंग बेल. आणि मला वाटलं की खूप दिवस झालेले आहेत, खूप वर्ष झालेले आहेत आणि मग मी कदाचित चुकीची बेल जी आहे ती वाजवलेली आहे. द वुमन लेट गो ऑफ द डोअर अँड स्टेप्ड टू द साईड. शी वॉज वेअरिंग माय मदर्स ग्रीन निटेड कार्डिगन. आणि मग ती जी स्त्री होते ते दरवाजापासून थोडीशी, जेणे दरवाजा उघडलं होतं ना, जे सामान सर्च करायला आपली जी नॅरेटर आहे, कथन करणारी, जी स्टोरी सांगणारी जी आहे, ती ज्यावेळेस जाते त्यावेळेस ती दरवाजा हळूच उघडते परंतु आतमध्ये येऊ देत नाही. मग थोडंसं दरवाजापासून बाजूला जाते आणि आपले जे नॅरेटर आहेत ते म्हणतात की कदाचित खूप वर्ष झाल्यामुळे किंवा मग मी चुकीचा दरवाजा वाजवला असेल, परंतु तिने माझ्या आईचा गाऊन जो आहे, वूल स्वेटर जे आहे, स्वेटर जो आहे, वुलन स्वेटर जे आहे ते घातलेलं होतं. द वुडन बटन वेअर रादर पेल फ्रॉम वॉशिंग. She saw I was looking at cardigan and half hid herself again behind the door. आणि मग ती म्हणते की माझ्या आईचं जे स्वेटर होतं ते आता धुवून थोडंसं त्याचा कलर पण गेलेला होता. आणि मग तिने मला पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने मी हा जो गाऊनकडे मी पाहत होते आणि म्हणून तिने थोडंसं स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बट आय न्यू नाव दॅट वॉज ऑल राईट. पण मला माहिती आहे की आता सगळं ठीक आहे. सो वेल, यू न्यू माय मदर, आय आस्क्ड. आणि मग मी विचारलं, तू माझ्या आईला ओळखत होतेस का? हॅव यू कम बॅक, सेड द वुमेन. आय थॉट नो वन हॅड कम बॅक. आणि मग ती म्हणते की तुम्ही परत आलात का? तिसरी म्हणते, मला असं वाटतं की कोणीच आलेलं नाही.
ओके, ओनली मी, फक्त मीच आलेले आहे. सो अ डोअर ओपन अँड क्लोज्ड इन द पॅसेज बिहाइंड हर, अ मस्टी स्मेल इमॅज्ड. आता ज्यावेळेस दरवाजा उघडल्यानंतर एक मस्टी म्हणजे स्टेल म्हणून या शिळा खूप दिवस झाकून ठेवल्यानंतर कसा वास येतो तसा जो आहे वास हा आलेला आहे. आय रिग्रेट आय कॅनॉट डू एनिथिंग फॉर यू. आणि मग ती म्हणते की क्षमा करा, परंतु मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही. आय हॅव कम हिअर स्पेशली ऑन द ट्रेन. आय वॉन्टेड टू टॉक यू फॉर अ मोमेंट. आणि मग ती म्हणते की मी ट्रेनने प्रवास करून आलेली आहे, मला तुमच्याबरोबर थोडंसं बोलायचं आहे. इट्स नॉट कन्व्हिनियंट फॉर मी नाव द सेड द वुमन, आय कॅन सी यू अनदर टाईम. ती म्हणते की हा योग्य वेळ नाही आहे, मग मी तुला नंतर तुम्हाला भेटू शकते. शी नॉडेड अँड कॉशियसली क्लोज्ड द डोअर ॲज दो नो वन इनसाइड द हाऊस शुड बी डिस्टर्ब. आणि मग तिने असे काळजीपूर्वक नकार दिलेली आहे आणि मग क्लोज अशा पद्धतीने डोअर केला की हाऊसमधले जे काही इतर व्यक्ती आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब हा झाला नाही पाहिजे. आय स्टूड वेअर आय वॉज ऑन द स्टेप. द कर्टन इन फ्रंट ऑफ बे विंडो मूव्ड. आणि मग मी त्या स्टेपवरच उभी होते. पुढच्या ज्या दरवाजाचे जो पडदा होता तो थोडासा मूव्ह झाला, हलला, खिडकीचा पडदा. समवन स्टेड ॲट मी अँड वूड देन हॅव आस्क्ड व्हॉट आय वॉन्टेड. आणि कोणीतरी माझ्याकडे पाहत होतं असं मला तिथं जाणवलं आहे. ओ नथिंग, द वुमन वूड हॅव सेड इट वॉज नथिंग. आणि मग ती मोठ्याने म्हटलेली आहे काही नाही काही नाही. ओके, सो आय लुक्ड ॲट द नेम प्लेट अगेन. मग मी त्या नेम प्लेटकडे, लेखिका सांगतायत, नॅरेटर सांगतायत की मी त्या नेम प्लेटकडे पुन्हा एकदा पाहिलं. डॉर्लिंग इट सेड इन अ ब्लॅक लेटर ऑन व्हाईट इनॅमल. आणि मग त्याने सांगितलेलं आहे की ते व्हाईट प्लेटवर जो ॲड्रेस होता ज्याच्यावर डॉर्लिंग असं लिहिलेलं आहे तेच लिहिलेलं आहे. सो अँड ऑन द जॅम अ बीट हायर नंबर 46. आणि जसं ॲड्रेसमध्ये सांगितलं होतं तसाच नंबर हा लिहिलेला आहे. तर जॅम हा शब्दाचा अर्थ आहे साईड पोस्ट. बाजूला त्याने नंबर लिहिलेला होता तो 46च होता, म्हणजे ॲड्रेस तर बरोबर होता. ॲज आय वॉक स्लोली बॅक टू द स्टेशन आय थॉट अबाउट माय मदर हू हॅड गिवन मी द ॲड्रेस इयर्स ॲगो. आणि मग मी स्टेशनकडे चालले होते त्यावेळेस मला थोडंसं आईची माझी आठवण आली आणि मला सांगितलं की हाच जो पत्ता होता माझ्या आईने मला दिलेला होता. इट हॅड बीन इन अ फर्स्ट हाफ ऑफ द वॉर. आय वॉज होम for a few days and it struck immediately that something or other about the room had changed. आणि मग आपण म्हणूया पहिल्या हाफमध्ये त्या वॉरच्या मी ज्यावेळेस घरी होते त्या काही दिवसापूर्वी मला अचानक असं आठवलेलं आहे की तिथे दुसऱ्या पण ऑदर अबाउट रूम्स हॅड चेंज, काहीतरी तिथे त्या रूम्समध्ये बदल केलेला तिला जाणवला. त्यावेळेस ती खूप लहान होते ज्यावेळेस ते युद्धाच्या वेळेस तिची आई घर सोडून गेली होती. आय मिस्ड व्हेरियस थिंग. माय मदर वॉज सरप्राईज्ड आय शुड हॅव नोटिस्ड सो क्विकली. आणि घरामध्ये आम्ही ज्यावेळेस आमच्या वस्तू पाहायच्या ज्या एखादी गोष्टी त्यावेळेस नसायची त्यावेळेस ते आम्हाला नसलेली वस्तू तिथे जाणवायची आणि माझी आई तर खूप आश्चर्यचकित व्हायची. आय शुड हॅव नोटिस्ड सो क्विकली. आणि मग आम्ही त्याची जी काही ती वस्तू नाही ते आम्ही पटकन ओळखायचो. पण जनरली घरामध्ये राहत असताना दररोज लावलेल्या काही वस्तू असतात आणि त्यापैकी आपण त्याच्याकडे दररोज लक्ष देत नाही, म्हणून त्यापैकी एखादी जर वस्तू नसेल तर आपलं पटकन त्याच्याकडे लक्ष जातं. देन शी टोल्ड मी अबाउट मिसेस डॉर्लिंग. आय हॅड नेवर हर्ड अबाउट हर बट ॲपरंटली शी वॉज ॲन ओल्ड ॲक्वायंटन्स ऑफ माय मदर. आणि मग माझ्या आईने मला मिसेस डॉर्लिंग ज्या आहेत त्या स्त्रीविषयी सांगितलेलं आहे, परंतु मी त्यांच्याविषयी जास्त काही ऐकलं नव्हतं. परंतु माझ्या आईची त्यांच्याबरोबर थोडीशी ओळख होते. त्या ॲक्वायंटन्स मीन्स जसं आपण म्हणूया नोन, माहिती असणे, थोडंसं त्यांची ओळख होते. सो होम शी हॅडन सीन फॉर इयर्स. आणि मग ज्या डॉर्लिंग होत्या त्यांना खूप वर्षापूर्वी मी पाहिलेलं आहे. शी हॅड सडनली टर्न अप अँड रिन्यूड देअर कॉन्टॅक्ट सिन्स देन शी हॅड कम रेग्युलरली. आणि मग त्यांचं जे कॉन्टॅक्ट आहे पुन्हा आईचं आणि तिचं कॉन्टॅक्ट वाढलेलं आहे आणि मग ती आमच्या घरी रेग्युलरली येऊ लागली. असं म्हणजे दोन याच्यामध्ये घटना आहेत. एक लेखिकाला
आता तिचा भूतकाळ काही आठवतो आहे. आई आणि तिच्या जिथे सामान ठेवलं होतं त्या स्त्रीविषयीचे जे संवाद आहेत ते आठवत आहेत. त्यावेळेस मी खूप लहान होते असं सांगता येत. आणि प्रेझेंट डेमध्ये ती जिथे युद्ध संपल्यानंतर लेखिका आता ऑथर आपले जे आहे नॅरेटर आहेत ते खूप मोठ्या झालेल्या आहेत आणि त्या सामान शोधण्यासाठी आलेल्या आहेत. अशा 2 सिच्युएशन याच्यामध्ये दिलेल्या आहेत. एव्हरी टाईम शी लिव्ज हिअर शी टेक्स समथिंग होम विथ हर सेड माय ब्रदर. आणि मग आमची आई म्हणायची की ज्यावेळेस ती इथून जायची त्यावेळेस काही ना काही सोबत आमच्या घरातील ती वस्तू घेऊन जायची. शी लुक ऑल द टेबल सिल्वर इन वन गो अँड देन अँटिक प्लेट दॅट हंग देअर. आणि मग जसं टेबलवरती जे सिल्वर कलरचं असतं ना ते घेऊन ती गेलेली आहे. अँटिक प्लेट्स म्हणजे जसं ओल्ड हाय व्हॅल्यूचे जे असतात, जुन्या पुरातन काळातल्या ज्या वस्तू असतात ना, ज्या खूप व्हॅल्यू असते ज्याच्यामध्ये, ते पीस जे आहेत ते अँटिक प्लेट्स आमच्या घरामध्ये ज्याच्यामध्ये आम्ही जेवण करायचो त्याही ती स्त्री घेऊन झाले. शी हॅड ट्रबल लगिंग दोज लार्ज वेसेस. आय एम वरीड शी गॉट अ क्रिक इन हर ब्लॅक फ्रॉम द क्रॉकरी. आणि मग ते मोठे मोठे जे काही भांडे आहेत लार्ज ते पण घेऊन घरामधून घेत असताना वस्तू घेत असताना त्याच्या पाठीमध्ये थोडासा क्रिक क्रिक मीन्स टू कॅरी लिफ्ट हेवी. ज्यावेळेस आपण घेतो मोठी वस्तू ज्यावेळेस ओढून घेतो त्यावेळेस पेन जो तयार होतो त्याला क्रिक असं म्हटलेलं आहे. सो क्रिक इज अ पेन. माय मदर शुक हर हेड पिटिंगली. आणि मग अतिशय दया माझ्या आईला तिच्यावरती आलेली आहे. सो तिने तिला हलवलेलं आहे. सो आय वूड नेवर हॅव डेअर टू आस्क हर. शी सजेस्टेड इट टू मी हरसेल्फ. शी इवन इन्सिस्टेड. शी वॉन्टेड टू सेव्ह ऑल माय नाईस थिंग. आणि मला असं वाटायचं की तिने कदाचित माझ्या आईने सांगितलेलं आहे तिला आणि तीही हे इन्सिस्ट करायची, सांगून ठेवलेलं आहे, ठासून सांगायची, ती पुन्हा पुन्हा सांगायची की मला तुमच्या घरातील वस्तू काय करायच्या आहेत, ह्या सेव्ह करायच्या आहेत, ह्या वाचवायच्या आहेत. कारण युद्धजन्य परिस्थिती आहे, बरोबर. दुसरा महायुद्धाचा काळ आहे, हॉलंडमधला हा प्रदेश आहे आणि हिटलरने बरेचसे कॉन्सन्ट्रेशन कॅम्प केले होते, जिथे कॅम्प होते जिथे तो ज्यू लोकांना त्याच्यामध्ये ठेवायचा. आणि म्हणून यांना ते घर सोडावं लागलं. आणि म्हणून इथे लेखिका ज्या आहेत त्या लहान होत्या आणि त्यांच्या जे शेजारच्या ज्या स्त्री होत्या त्यांनी हे सगळं सामान त्यांच्याकडे घेऊन चाललेले आहेत आणि ते म्हणतात मला तुमचं सामान वाचवायचं आहे. इफ वी हॅव टू लिव्ह हिअर वी शॅल लूज एव्हरीथिंग शी सेज. आणि आपल्याला जर इथून जावं लागलं तर आपण सगळ्या ह्या वस्तू आपल्याला गमवाव्या लागतील असं ती म्हणते. सो हॅव यू ॲग्रीड विथ हर दॅट शी शूड कीप एव्हरीथिंग आय आस्क. आणि मग तू तिच्याशी सहमत आहेस का, ती सगळं इथून घेऊन चाललेली आहे, मी इथे तिला विचारलेलं आहे. सो ॲज इफ दॅट नेसेसरी माय मदर क्राईड. आणि माझ्या आईने सांगितलेलं आहे की जे गरजेचं आहे ते घेऊन चाललेले आहे. इट वुड सिम्पली बी एन इन्सल्ट टू टॉक लाईक दॅट अँड थिंक अबाउट द रिस्क शी इज रनिंग ईच टाईम शी गोज आउट फॉर ऑर डोअर विथ अ फुल ऑफ सुटकेस ऑर बॅग. आणि मग ज्या वेळेस ती आमच्या घरातून जायची त्यावेळेस खूप सारं सामान तिच्याबरोबर घेऊन जायची, कारण आम्ही तिथून शिफ्ट होणार होतो, कारण युद्धजन्य परिस्थिती तिथे सुरू होती म्हणून. माय मदर सीम्स टू नोटीस दॅट आय वॉज नॉट एंटायरली कन्व्हिन्स्ड. शी लुक्ड ॲट मी रिप्रूविंगली अँड आफ्टर दॅट वी स्पोक नो मोर अबाउट इट. आणि मग माझी आई मला अशी वाटायची, मी नोटीस केलेलं आहे की ती एंटायरली तिने सर्व मी ऑब्झर्व केलं होतं माझ्या आईला, तिने हे सर्व काही ॲक्सेप्ट केलं नव्हतं. कन्व्हिन्स्ड मीन्स ॲक्सेप्ट केलं नव्हतं. आणि म्हणून शी लुक्ड ॲट मी रिप्रूविंगली मीन्स स्कोल्ड अँड डिसॲप्रूव्ह. रागवणे, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीशी ॲग्री होत नाही, त्याला पसंती देत नाही, त्याला रिप्रूविंगली असं म्हणतात. सो शी लुक्ड ॲट मी रिप्रूविंगली. आफ्टर दॅट वी स्पोक नो मोर अबाउट इट. पण त्याच्यानंतर आम्ही काहीही त्याच्यावरती बोललेलो नाही. Meanwhile, I had arrived at the station without having paid much attention to think on the way. आणि नंतर मी स्टेशनवरती आलेला आहे, मी त्याच्याकडे जास्त लक्षही दिलेलं नाही ह्या गोष्टींकडे. आय वॉज वॉकिंग. आता पुन्हा प्रेझेंट डेमधले सिच्युएशन ह्या नॅरेटर सांगत आहेत. आय वॉज वॉकिंग इन फॅमिलियर प्लेसेस अगेन फॉर द फर्स्ट टाईम सिन्स द वॉर. युद्धानंतर मी ज्या गोष्टी माझ्या फॅमिलियर होत्या, ज्या मला माहीत होत्या, तेथे मी पुन्हा जात होते. But I did not want to go further than was necessary.
परंतु मला पुढे जायचं नव्हतं. जे गरजेपेक्षा जास्त मला पुढे जायचंही नव्हतं. मला काही पाहिजे नको होतं. आय डोंट वॉन्ट टू अपसेट माय सेल्फ विथ द साईट ऑफ स्ट्रीट्स अँड हाऊसेस फुल ऑफ मेमरीज फ्रॉम द प्रेशियस टाईम. आणि मग मला निराशही व्हायचं नव्हतं की मी ते फॅमिलियर होते प्लेसेसची, त्याच्यामुळे तिथे जे घरं होते, त्याचे स्टेट्स होते, ज्या माझ्या आठवणी होत्या, ज्या अतिशय मौल्यवान टायमामध्ये होत्या, परंतु मला आता त्या पाहायच्या नव्हत्या. कारण मी त्याच्याशी भरपूर फॅमिलियर होते. मला त्या ओळखीचे ठिकाणं सगळे होते. इन द ट्रेन बॅक आय सॉ मिसेस डॉर्लिंग इन फ्रंट ऑफ मी अगेन ॲज आय हॅड फर्स्ट टाईम आय मेट हर. आणि मी ज्यावेळेस ट्रेनने परत गेले त्यावेळेस मी पाहिलं की डॉर्लिंग माझ्या पुढे होत्या, ज्यावेळेस मी त्यांना पहिल्यांदा भेटले होते. इट वॉज अ मॉर्निंग आफ्टर द डे माय मदर हॅड टोल्ड मी अबाउट हर. आणि मग त्या पुन्हा आता लहान असताना नॅरेटर सांगतायत की त्यावेळेस सकाळ असायची आणि मग माझी आई मला सांगायची, आय हॅड गॉट अप लेट अँड कमिंग डाऊनस्टेअर आय सॉ माय मदर अबाउट टू सी समवन आउट अ वुमन विथ अ ब्रॉड बॅग. आणि मग मी खाली जाऊन कोणाबरोबर तरी माझी आई बोलायची. मी जर पाहिलं खाली जर मी शिडीने उतरून जायचे त्यावेळेस मी पाहिलं आहे की ज्या स्त्रीची अतिशय रुंद अशी बॅग आहे, पाठीमागचा जो साईज आहे ती बॅग खूप रुंद आहे, त्या स्त्रीची बोलत बसायची आणि त्या डॉर्लिंग असायच्या. आणि मी ज्यावेळेस ट्रेनने पुन्हा गेले होते त्यावेळेस मी पहिल्यांदा मिसेस डॉर्लिंगलाच भेटले होते. म्हणजे आईचे आणि त्या स्त्रीचे ज्यांच्याकडे सामान होतं त्या मिसेस डॉर्लिंग म्हणजेच मिसेस यस अँड मिसेस डॉर्लिंग ह्या दोघींमधला हा संवाद व्हायचा आणि मी पाहत राहायचे. सो देर इज माय डॉटर सेड माय मदर शी इज बेकॉन टू मी. आणि मग त्या स्त्रीने माझ्या आईने मिसेस डॉर्लिंगपाशी माझी ओळख करून गेली. ही माझी मुलगी आहे माझी आई म्हणाली. आणि मग शी बेकॉन मी. बेकॉन मीन्स टू कॉल मी. द वुमन नॉडेड अँड पिक्ड अप द सूटकेस अंडर द कोट रॅक. शी ओर अ ब्राऊन कोट अँड अ शेपलेस हॅट. आणि मग मी पाहिलं की ती स्त्री मोठ्या प्रमाणात आमची जी सूटकेस आहे जी त्याच्यामध्ये कोट क्रॅकमध्ये होती, कोट क्रॅकच्या खाली होती, ती जी सूटकेस आहे ती घेऊन गेलेली आहे. आणि ती सूटकेस ती घेऊन जाणार होते. आणि मग तिने एक कोट घातलेला, ब्राऊन कोट घातलेला होता आणि एक शेपलेस हॅट जी आहे, जिला कोणता आकार नाही अशी हॅट घातली होती. डज शी लिव्ह फार अवे आय आस्क. मी विचारलं ती खूप दूर राहते का. Seeing the difficulty she had going out of the house with the heavy case. आणि मग माझ्या आईने विचारलं, ज्यावेळेस मी विचारलं ती खूप दूरवर गेल्यानंतर आमच्या घरापासून, मग मी ती विचारलं ती खूप लांब राहते का. मग माझ्या आईने उत्तर दिलेलं आहे, इन मार्कोनी स्ट्रीट सेड माय मदर नंबर 46 रिमेंबर दॅट. आणि मग माझ्या आईने सांगितलेलं आहे मार्कोनी रस्त्याच्या बाजूला नंबर 46 येथे ती राहत आहे आणि हे तू लक्षात ठेवायचं आहे. सो अशा पद्धतीने लेखिकेने आपला प्रेझेंट डे आणि पास्ट इथे मिक्स या स्टोरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो की प्रेझेंट डेमध्ये ती सर्चिंग करायला गेलेली आहे जिथे तिने दरवाजा उघडलेला आहे, परंतु ती ओळखत नाही आहे स्त्री. आणि पास्ट तिला आठवत आहे कशा पद्धतीने आई त्या मिसेस डॉर्लिंग आमच्याकडे यायच्या आणि त्या आमच्या घरून सामान कसं घेऊन जायच्या आणि त्या म्हणायच्या तुम्ही इथून जाणार आहेत तर मी तुमच्या सामानाची काळजी घेईल. अशा पद्धतीचा हा फर्स्ट पार्ट आपण पाहिलेला आहे. So we'll see the remaining part in the next of our session. So thank you very much.